गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी रंजना कोटकर स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आहे ट्यूजडेचा म्हणजेच मंगळवारी सकाळी. आत्ता वाजले आहेत सकाळचे 7:10. स्कूलला जायची तयारी करायचं आहे. हे बघा, उठल्या उठल्या मन प्रसन्न होण्यासाठी मी असं टी व्हीवरती शेमारो टी व्ही चॅनल असं चॅनलवरती मी देवाचे सॉन्ग लावत असते, जेणेकरून आपलं मन प्रसन्न होत असतं. घरामध्ये सकाळी सकाळचं देवाचं सॉन्ग जर आपण ऐकलो तर आपलं मन खरंच खूप फ्रेश वाटतं आपल्याला. तर आज आहे ट्यूजडे हा आहे सकाळचा व्लॉग. आज टिफिनमध्ये आहे हरभऱ्याची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी. हरभऱ्याची भाजी आम्ही रविवारी गावाकडे गेलो होतो तेव्हा घेऊन आले होते. हरभऱ्याची भाजीची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर कोणाला हरभऱ्याची भाजी आवडते थोडं मला नक्की कमेंट करून सांगा. हरभऱ्याची भाजी म्हटल्यानंतर कसं आपल्या तोंडाला पाणी सुटतं ना. हरभऱ्याची भाजी एवढी छान लागते, ती चव, आंबटची चव. हरभऱ्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य, ही आहे हरभऱ्याची भाजी ताजी, जशी फ्रेश, बघा किती छान दिसते ना. हे आहेत लसणाच्या 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे चमचाभर जिरे, हे आहेत 7-8 हिरव्या मिरच्या, थोडेसे शेंगदाणे आणि तेल. तर हरभऱ्याच्या भाजीसाठी मी एवढंच वापरते. तुम्ही काय काय टाकता ती नक्की मला कमेंट करून सांगा. चला आता सुरुवात करूया हरभऱ्याच्या भाजीला. हे बघा, हे मीठ, थोडंसं चवीपुरतं मीठ, शेंगदाणे आणि हिरवी मिरची, त्याला मी मिक्सरवर असं बारीक करून घेतलेलं आहे. आता टाकायचं तेल. तेल मी जास्त टाकणार नाही, कारण हरभऱ्याच्या भाजीला जास्त तेलाची गरज नाही. 1 चमचाभर ना, दीड चमचा, पोहे खायच्या चमच्याने तेल असेल. लसूण लाल झाला, त्यामध्ये मग हिरवी मिरची, शेंगदाणे त्याचं हे टाकून वाटण टाकून घ्यायचं. थोडंसं मला थोडंसं परतायचं, म्हणजे मिरची थोडीशी, जेणेकरून कसं मिरची थोडी कच्ची राहील तर पोट दुखीचा त्रास होतो ना त्याच्यामुळे. तर ही हरभऱ्याची भाजी कोणाला आवडती ते कमेंट करून नक्की मला सांगा. हे बघा, चांगलं तळलेलं आहे. हिरवी मिरची, शेंगदाणे, पुन्हा आता त्यामध्ये टाकायचं हरभऱ्याची भाजी. हरभऱ्याच्या भाजीचा कलर असाच हिरवागार राहण्यासाठी त्यावरती म्हणजे झाकण ठेवायचं न ठेवता. जर आपण शिजवलं तर ते भाजीचा कलर जसाच तसा राहतो. वर जर झाकण ठेवलं तर कसं थोडंसं ठेवायचं 2 मिनटं, पण जास्त वेळ जर झाकण ठेवलं तर काय होतं, त्याचा कलर चेंज होतो. ते वाफेमुळं ना त्याचा कलर असं हिरवागार दिसत नाही. पूर्ण असं खाली मिरी करून घ्यायचं, पूर्ण परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये भाजी. थोडंसं पाणी मी जास्त वापरणार नाही, थोडंसं पाण्याचा हक्का मारायचं, थोडंसं, जास्त पाण्याची गरज नाही. हरभऱ्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी एकदम टेस्ट एवढी भारी येते ना, खूपच छान. हे आपल्याला वर्षातून फक्त एकदाच खायला भेटते, कारण त्याचा भार आता गेला आहे. कारण आता हरभऱ्याच्या भाजीचा सीझन संपला, कारण आता हरभरे खायला आले.
आणि हे कसं आमच्या गावाकडे मी तुम्हाला परत बागेचा व्हिडिओ दाखवेल ना, त्याच्यामध्ये थोडेसे लावलेले होते 10-12 हरभरे 10-12 झाडं असतील, त्याचीच मी घेऊन आले होते. थोडंसं थोडा वेळ 5 मिनिट त्याला झाकून ठेवायचं, 5च मिनिट, जास्त वेळ नाही. जास्त वेळ झाकेल तर आता बनवत आहे मी भाकरी, ज्वारीची भाकरी. मी भाकरी खालीच बनवत असते किचन वाट्यावर. किचन वाटा लिक्विड टाकून नंतर जसं आपण भांडे साफ करतो ना तसं किचन वाटा मी साफ करून घेते. दररोज तर करतेच सकाळ संध्याकाळ, पण म्हणजे ज्या दिवशी मला भाकरी करायचं आहे त्या दिवशी मी किचन वाटा असा साफ घासून घेते लगेच लिक्विड टाकून क्लीन करून. कारण खाली किचन वाट्यावर भाकरी केल्या ना खूप छान येतात. मला ते ताटामध्ये मग खाली करावं लागतं, भाकरी खाली फिरवावं लागतं, मग वर हे करावं लागतं. त्याच्यामुळं मी किचन वरतीच करते. तर तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे ना. आता मी तवा ठेवला आहे गॅसवरती. हा माझा लोखंडी तवा आहे. मी भाकरीसाठी लोखंडी तवा वापरते आणि पोळी चपातीसाठी मी तो ॲल्युमिनियमचा तवा वापरते. म्हणतात ॲल्युमिनियमचे भांडे वापरू नये म्हणतात, आता आपल्या शरीराला चांगले नसतात म्हणून, पण आता ते अगोदरपासून वापरते मी, त्याच्यामुळं तेच वापरते. हे पहा, भाकरीचं पीठ असं जास्त आपण हे करून जेवढं आपण म्हणजे आपला भार घालून जेवढं पीठ मळलं ना तेवढी भाकरी छान होते आणि फुलते भाकरी. अशी पहिली भाकर गाय किंवा कुत्र्याला द्यावा असं म्हणतात ना. आता इथं गाय तर नाही, कुत्रे तर नाही, त्याच्यामुळं मी पहिली एक छोटीशी भाकर करून घेते. कारण पहिली भाकर म्हणजे खाऊ नये म्हणतात, ती गायला किंवा कुत्र्याला दिलेली चांगली असते म्हणतात. हे बघा, आता माझं पीठ मळून झालेलं आहे. तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे ना. कोण कोण ज्वारीची भाकरी खातं, कोणी तांदळाची भाकरी खातात. म्हणजे जसं कसं त्यांच्या म्हणजे ह्याच्यावर, त्यांच्या जिल्हा, त्यांची म्हणजे कसं राहतं. आपल्या थोड्या पावलानंतर गेल्यानंतर आपले म्हणजे अन्न, भाषा सगळंच बदलत राहतं. म्हणजे काही ठिकाणी बाजरीची भाकरी वापरतात, काही ठिकाणी आता आम्ही ज्वारीची भाकरी वापरतो, बाजरीची भाकरी आम्ही वापरत नाही. काही ठिकाणी तांदळाच्या भाकऱ्या करतात. ते भाकर असं आधी एका हाताने फिरून घ्यायची, नंतर 2 हाताने अशी भाकरी फिरून घ्यायची. अशी भाकर केला ना तर खूप छान भाकर होते. आणि भाकर ज्वारीची जास्त पातळ पण असू नये, जास्त जाड पण असू नये. त्याच्यामुळं थोडंसं कुठे चिरलं तरी थोडं असं पीठ लावून घ्यायचं, हाताने असं हे करून घ्यायचं. आता आपला तवा चांगला तापलेला आहे. तवा खूप वेळचा झाला. तवा तापला का नाही बघण्यासाठी थोडंसं आपण वरती पीठ टाकून बघायचं, किंवा असं जरी केलं तरी आपल्याला समजून जाईल. हे आता भाकर टाकायची. मी भाकर दोन्ही हातानेच टाकते, कोणी एक हाताने टाकतं. पण हे बघा, भाकर जास्त आपटून टाकायचं नाही. आपटून टाकलं तर काय होतं, वर असं हे आल्यासारखं होतात, म्हणजे त्याला भाकरीला फोड आल्यासारखे होतात. चला, आता मला पटपट भाकरी बनवून घ्यावं लागेल, स्कूलचा टाईम होईल. नंतर आरू पिऊ उठलेत, आता त्यांना पण रेडी करावं लागेल मला. ते थोडंसं पाणी टाकून पाणी लावून घ्यायचं भाकरीला. ओके, असं भाकरीला थोडंसं पाणी, लगेच भाकर टाकल्या नाही लावून घ्यायचं, थोड्या वेळानं भाकरीला पाणी लावून घ्यायचं आणि भाकर आता छान भाजू द्यायची. तुम्हाला आवाज येत असेल आमच्या आरूचा पिऊचा मध्ये. आता ते उठले आहेत. असंच मी आता पटपट 2-4 भाकरी बनवून घेते. आरू पिऊला पण भाजी आवडते, हरभऱ्याची भाजी आणि भाकरी. त्यांना काय करते मी, नंतर वाटी असते ना ते कटाची आपली, त्या वाटीनं त्यांना मी छोट्या भाकरी बनवून देते. भाकरीमध्येच म्हणजे एका भाकरीमध्ये असं वाटी हे करून
प्रेस करून भाकरी बनवून देते. तर त्यांना त्या आवडीनं खातात, छोट्या भाकरी म्हणून. अगोदर नव्हत्या खात, भाकर नको म्हणून मी म्हणत होते, पण आता त्यांना सवय झाली की मी छोटी भाकर बनवून दिला. त्यांना एक मुलांना कसं सगळीच सवय पाहिजे, मी सगळीच सवय लावते मुलांना. असं नाही की हेच पाहिजे मला, तेच पाहिजे सेपरेट मला भाकरी. त्यांना सहसा मी भाजी पोळीच करते डब्याला, पण मग 8 दिवसातून 1-2दा तरी मी भाकर बनवते. कारण मुलांना कसं सर्वच शरीरासाठी सर्वच हेल्दी असतं, भाकरीची पण सवय पाहिजे मुलांना, त्याच्यासाठी. मी असंच आता सगळ्या भाकरी बनवून घेते. आता ऑन मंडे पासून तर आमची स्कूल 7 वाजता सुरू होणार आहे. तर खूपच धावपळ होईल, कारण आता 10वीचे पेपर आहेत ना, त्याच्यामुळं 10वीचे पेपर आहेत. आमची स्कूल 10 नर्सरी टू 10 पर्यंत आहे, त्याच्यामुळं मंडेपासून सोमवारपासून 7 वाजता शाळा सुरू होईल. हे पहा, चांगली भाकर एका साईडला चांगली भाजू द्यायचं, म्हणजे कसं भाकरीला ते भाकरी आणि दोन्ही साईडनं त्याला पापड आहे. असं दोन्ही हाताने भाकरी थापल्यानंतर ती भाकरी एक समान सगळीकडं पातळ होते. मैत्रिणींनो, तुम्ही कशा प्रकार भाकरी करता, कशा प्रकार नाही, ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी एक नवीन सुरुवात केलेली आहे. तुमचा सपोर्ट मला नक्की करा. तुमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे. हे पहा, भाकर अशी छान मस्त फुगते. एकदम छान भाकर फुललेली आहे आपली. अशी फुललेली भाकरी असेल ना तर खूपच म्हणजे छान. ही पहा आपली भाकरी कशी आता टम्म फुगलेली आहे. ही पहा, मस्त असं भाकरी फुगलेली आहे. भाकरी आणि पाप किती पातळ भाकर बनलेली आहे. चला, मी आता पटापट अशाच भाकरी बनवून घेते 4-5. वेळ होत आहे मला स्कूलला. तयार झाली आपली हरभऱ्याची भाजी, भाकरी आणि सोबत कांदा मिरची. कोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा. हे पहा, आता आमच्या क्युटीज रेडी झालेल्या आहेत. हाय, हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ह्या पहा आता आमच्या क्युटीज. ही आहे माझी एल्डर डॉटर आर्नवी, म्हणजे मोठी मुलगी आर्नवी. ती आहे आता 2nd क्लासमध्ये. हाय, गुड मॉर्निंग. ही आहे माझी यंगर डॉटर अन्विका, तिला लाडाने आम्ही पिऊ म्हणतो. ती आहे आता LKG मध्ये. हाय, चला टेक युअर बास्केट्स. चला आता त्यांचा मी लंच बॉक्स रेडी करते. कम इन किचन. त्यांना मी असं छोट्या भाकरी करून बनवून देते. हे बघा, असं वाटीच्या ह्याच्याने असं प्रेस केल्यानंतर त्यांना खूप आवडतं हे. त्यांना खूप मज्जा वाटते असं करायला. आणि हे पहा अन्विका कसं करत आहे. हां, व्हेरी गुड. शो मी. वाव, नाईस. सर्कल. विच शेप इज दिस? सर्कल शेप. व्हेरी गुड. डू यू लाईक भाकरी? Yes. Yes.
स्मॉल भाकरी. तर त्यांचं ते चालू आहे. चला फ्रेंड्स, आता मी स्कूलमधून आल्यानंतर बोलते. बाय बाय फ्रेंड्स. बाय.